नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ऋषी आपल्या मनातलं सत्य सांगणार आहे, पण तो ज्यांच्या समोर सत्य सांगतो त्याचे हृदय पण तुटणार आहे आणि भावना पण. नयनताराच्या घरामध्ये संध्याकाळची वेळ असते आणि सगळं शांत असतं. सरोजा नेहमीप्रमाणे काम करत असते आणि चेहऱ्यावरती साधेपणा तर आहेच, पण मनामध्ये अनेक वर्षांची दाटलेली वेदना पण आहे. तिला माहीत असतं की तिची मुलगी कमळी जिवंत आहे आणि ती ऋषीच्या संपर्कात आहे आणि कॉलेजमध्ये तिची फ्रेंड आहे आणि हीच फ्रेंडशिप केव्हा प्रेमामध्ये बदलून जाते ते तिलाही माहिती पडत नाही आणि ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की ऋषीला अजूनही माहिती नाही की त्याच्या घरामध्ये काम करणारी जी बाई आहे ती बाई कमळीची आई आहे. त्या दिवशी ऋषी थोडा अस्वस्थ असतो आणि तो हॉलमध्ये इकडे तिकडे फिरत असतो. सरोजा त्याच्याकडे पाहत असते आणि ऋषी पण सरोजाकडे पाहत असतो. सरोजा हळू आवाजात म्हणत असते, ऋषी बाबा, काही टेन्शन आहे का तुम्हाला? आज खूप विचारात आणि अस्वस्थ दिसतायत. तेव्हा ऋषी थोडा तिथे थांबून जातो, पण काही क्षण शांतता असते आणि मग तो अचानक बोलायला जातो. तो म्हणतो की सरोजा काकू, मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. तेव्हा सरोजाचं मन धडधडायला लागतं आणि तो म्हणते का बोल ना. तेव्हा ऋषीच्या चेहऱ्यावरती हलकीशी लाज आणि गंभीरपणा दोघीही दिसतात. कॉलेजमध्ये एक मुलगी आहे. ऋषी म्हणतो की तिचं नाव कमळी आहे. तुम्हाला माहीत आहे का की मी तिच्यासोबत प्रोजेक्ट करतो. तेव्हा सरोजाच्या हातातलं भांड थोडं हलकंसं थरथरतं आणि तिच्या डोळ्यामध्ये भीती आणि उत्सुकता दोघंही एकत्र चमकतात. ऋषी पुढे बोलत असतो की ती खूप वेगळी आहे काकू आणि तिच्यात थोडासा वेगळाच ॲटिट्यूड पण आहे. तिच्यात काहीतरी खास आहे आणि तिचं मन, तिची जिद्द मला खूप आवडते. सरोजा शांत राहण्याचा प्रयत्न करते आणि मग म्हणते, मग काय झालं तिचं? तेव्हा ऋषी खोल श्वास घेतो आणि म्हणतो की मला वाटतं, नाही नाही, मला खात्री आहे की मला तिच्यावरती प्रेम आहे. हे शब्दांनी जणू वेळच तिथे थांबून जातो आणि सरोजाच्या कानात फक्त एकच शब्द घुमत राहतो आणि तो म्हणजे प्रेम. तिच्या डोळ्यांसमोर कमळीचं लहानपण, तिचं हरवणं, तिचं संघर्ष हे सगळं झटकन झरून जातं आणि आज तिच्या मुलीचं नाव तिच्या मालकाच्या मुलाच्या तोंडून प्रेमासोबत ऐकायला मिळतं. हे ऐकूनच ती थरथरायला लागते आणि ती तिथे स्तब्ध उभी राहते. ऋषी निरागसपणे पुढे म्हणत असतो, काकू, मला माहिती आहे घरच्यांना पटकन आणि पटवणं सोपं नाही, पण मला वाटतं की तुम्हाला आधी सांगावं म्हणून मी तुमच्याजवळ शेअर केलं. तेव्हा तुम्ही मला नेहमीच समजून घेतलेलं आहे, तर ह्या वेळेस पण समजून घ्याल का? सरोजाच्या डोळ्यामध्ये पाणी तरळतं, पण ती म्हणते, ती लपवते आणि मनामध्ये विचाराचं वादळ असतं. आणि हा मुलगा माझ्या मुलीवरती प्रेम करतोय, पण जर त्याला कळलं की मी तिची आई आहे तर पुढे काय होईल? आणि जर नयनताराला कळलं तर? ती कसाबसा आवाज काढते आणि ती म्हणते, बाबा, तुला खात्री आहे ना का हे फक्त आकर्षण नाही? तेव्हा ऋषी निर्धाराने म्हणत असतो की नाही काकू, मी तिच्यासोबत आयुष्य घालवू शकतो असं मला वाटतं. तेव्हा सरोजाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती आनंद आहे असं म्हणते, कारण तिच्या मुलीला कुणीतरी मनापासून प्रेम करतंय. पण भीती पण आहे, कारण हे नातं उघड झालं तर वादळ येणार आहे. ऋषी हसतच म्हणत असतो, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा काकू, सगळं ठीक होण्यासाठी. आणि सरोजा त्याच्याकडे पाहत असते आणि मनातच म्हणते, देवा, माझ्या मुलीचं आयुष्य पुन्हा एकदा तुटू नये आणि त्यासाठी तू प्रयत्न कर आणि तुटू देऊ नकोस. त्याच क्षणी आणि तिथे तिच्या चेहऱ्यावरती भावनांचं मिश्रण सुरू होतं. आईचा आनंद, नोकराणीची भीती आणि स्त्रीची असहायता तिच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्पष्ट दिसते. आता प्रश्न असा असतो की सरोजा सत्य लपवणार आहे का ती कोणाला सांगणार? आणि ती कमळीला सगळं सांगणार का? आणि जेव्हा ऋषीला कळेल का त्याने ज्याच्याशी प्रेमाची कबुली दिलेली आहे तीच त्याच्या घरात काम करणारी बाई, ती कमळीची आई आहे आणि आहे, तर ते कसं कळेल आणि तेव्हा काय होईल? आणि आज प्रेम व्यक्त झालेलं आहे, पण उद्या सत्य पण समोर येणार आहे आणि नातांच्या पाया हलणार आहे. तर हे कसं होईल ते आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.